मिरज सिव्हिल रुग्णालय परिसरातील अतिक्रमण निर्मूलन मोहीम महापालिकेची सोमवारी रात्री उशिराने कारवाई। मिरज शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील सिव्हिल चौक व परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे सोमवारी मध्यरात्री उशिराने पाडण्यात आली। यामध्ये खाद्यपदार्थ विक्री दुकाने, पानटपऱ्या, हॉटेल्स यांच्यासह मोठे व्यावसायिक हे अनधिकृतरित्या कच्चे बांधकाम करून व्यवसाय करत होते। अतिक्रमण पाडण्याची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून करण्यात आली। आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली। अतिक्रमण करून उभारलेल्या 13 अनधिकृत दुकानावर महापालिकेने तातोडी चालवली। मिरज शहरातील अतिक्रमित जागेवर सर्व बांधकाम पडले जाणार असल्याचे यावेळी अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। यावेळी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, अतिक्रमण विरोधी पथकाचे अधीक्षक सचिन सागावकर यांच्यासह दोन्ही पथकातील 12 कर्मचारी उपस्थित होते। महापालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवत ही मोहीम हाती घेतल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले। त्या क्षेत्रातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरामधील जे त्यांच्या गेटला लागून जे महापालिकेचे अतिक्रमण करण्यात आले होते, तर आज माननीय आयुक्त तथा प्रशासक यांच्या सूचनेनुसार सदरचे अतिक्रमण काढण्याबाबत सदरचे ठिकाणी असलेले अतिक्रमण करण्यात आलेल्या दुकानदारांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत सूचना दिल्या। त्याप्रमाणे दुकानदारांनी स्वतःहून त्यांचे अतिक्रमण काढण्याची तजवीज ठेवत आहेत आणि ते स्वतः काढून घेत आहेत। त्यांचा सहकार्य पूर्णपणे लाभलेला आहे आणि ते स्वतः रिकामा करून घेतलेला आहे। मिरज प्रभाग समिती 4 मधला सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, सांगली प्रभाग समिती क्रमांक 3 चे सहाय्यक आयुक्त तथा अतिक्रमण अधीक्षक सचिन सागावकर व सांगलीचे अतिक्रमण टीम मधले 5 कर्मचारी व ड्रायव्हर आणि मिरज मधील अतिक्रमण टीम व ड्रायव्हर असे म्हणून टोटल 14 कर्मचारी आम्हाला धरून हे उपस्थित होते आणि ड्रायव्हर स्वरूप चालू राहणार। आता मी नागरिकांना सूचना द्यायला लागलोय की आपण कोणत्याही रस्त्यावर अतिक्रमण करू नये, आपलं काय असेल ते आपला निघून जावा।